नाव बघा, हा क्वेश्चन क्लास 10 चा क्वेश्चन पेपर आहे. आता याच्यामध्ये सर्वात आधी यूज कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड ऑल द रिस्ट्रिक्शन दिलेले असतात ते प्रॉपर वाचायचे आणि मगच आपण पुढे जायचं. कधी याची नवीन फार जुनी माहिती आपल्याला नसते, त्यामुळे आपण कधी पण चुका करू शकतो. त्याच्यामुळे जे इन्स्ट्रक्शन दिले प्रॉपर फॉलो करायचं आणि तरच पुढे जायचं. करेक्ट. नाव बघा. हम्म. नाव हे क्वेश्चन नंबर 1 आहे. हा क्वेश्चन नंबर 1 आहे. आता हा आपण क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 आहे, एमसीक्यू टाईपचा क्वेश्चन आहे. नाव हा आपण सॉल्व्ह करणार आहोत. 5 मिनिट, थोडा नवीन असल्यामुळे मला त्रास होतोय. हम्म, हा हा क्वेश्चन नंबर 1. नाव बघा, हा क्वेश्चन नंबर 1 मध्ये सर्वात आधी यांनी दिले की अ, एक ग्राफ ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय आहे, 4x + yy 19 आहे. जर ही इक्वेशन आपल्याला दिलेली आहे इनडायरेक्टली, म्हणजे ही एक इक्वेशन आहे, ती म्हणजे लिनियर इक्वेशन आपल्याला इनडायरेक्टली त्यांनी दिलेली आहे. 4x + yy = 19 ही इक्वेशन दिलेली आहे. त्यामधून त्यांनी आपल्याला दिली x = 1 ही व्हॅल्यू दिली. तर काय करायचं, x = 1 जर ज्यावेळेस ही लिनियर इक्वेशन जर दिली असता, आपल्याला ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची, फाइंड आउट करायची. नाव कसं करायचं, याला सर्वात आधी x = 1 पुट करायचं. x = 1 पुट केल्यानंतर आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, y ची. द पुट x = 1, 4 × 1 प्लस 5y किती, 19. नाव बघा, 4 × 1 मीन्स 4 प्लस 5y मीन्स 5 × y मीन्स 5y = 19. हा याला इकडे बोलवायचं. 19 19 4 5y ॲज इट इज. गॉट इट. आता 19 - 4 म्हणजे 15 असतात. 19 - 4 म्हणजे 15. आपल्याला माहिती आहे 5y मीन्स 5 × y = 15. देअर फोर y = 15 / 5. देअर फोर ते 5 × 3 = 15. y ची किंमत किती आली, 3. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. गॉट इट. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा याच्यामध्येच. याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितलं याच्यामध्येच, याला मी सगळ्यांना इरेज करतो सर्वात आधी. याला इरेज करतो. नाव याला इरेज केल्यानंतर आता आपण खाली जाऊया. हम्म. आता बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये त्यांनी काय विचारलं आपल्याला. क्वेश्चन नंबर 2 मध्ये त्यांनी आपल्याला विचारलं की आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन विच इज वन ऑफ द क्वाड्रेटिक विच इज द क्वाड्रेटिक इक्वेशन. बघा, की क्वाड्रॅटिक इक्वेशन सर्वात आधी मी सांगू इच्छितो की क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन कशी असते, वी आउट ऑफ द फॉलोइंग वन ऑफ द नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. यापैकी म्हणजे खाली जे 4 इक्वेशन दिलेली आहे, यापैकी कोणती इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहेत, हे आपल्याला काय करायचं, याच्यामधून काढायचं आहे. तर आपण कसं करतो, आपल्याला माहिती आहे की जनरलाइज क्वाड्रॅटिक इक्वेशन कशी असते, ax² bx + c = 0. ही जनरलाइज क्वाड्रॅटिक इक्वेशन असते. मला जर ही जर असेल क्वाड्रॅटिक इक्वेशन, कोणाला म्हणतो, एक्स ची मॅक्सिमम टर्म किती असली पाहिजे, मॅक्सिमम डिग्री एक्स ची किती असली पाहिजे, 2. ऑर्डर 2 असलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नाव आता हे बघा, आपण याच्यापैकी कोणती क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, ते असा प्रश्न विचारतो. सपोज बघा, याला मी ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दुरून दिसती, पण आपल्याला याला कसं असं त्याला आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचं. याला या टर्म मध्ये आपण नेऊया ax²च्या.
सर्वात आधी काय करू, याला इकडे पाठवा. याला इकडे पाठवल्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 11 मायनस एक्स स्क्वेअर. हे प्लस एक्स स्क्वेअरचं मायनस इकडे गेल्यानंतर राईट साईडचं होतं, लेफ्ट साईडला गेल्यानंतर मायनस एक्स स्क्वेअर. आणि हे राईट साईडला होता, लेफ्ट साईड गेल्यानंतर हे मायनस 11 इज इक्वल टू 0. आता बघा हे प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल झाली, फक्त 4x मायनस 11 इज इक्वल टू 0 उरले. म्हणजे ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, नाही. ही आहे लिनियर इक्वेशन, वो भी ते पण वन व्हेरिएबल. तर आपल्याला ऑप्शन ए भेटलंय. ही ही इक्वेशन का कोणती आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन नाही आहे. ही इक्वेशन ऑप्शन ए इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन. बट रिमेनिंग ऑप्शन इज क्वाड्रेटिक इक्वेशन. या 4x ला इथं नेलं तर एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 0 इज इक्वल टू, हे बघा हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. ही पण क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. ही पण इथं नेलं तर हे 2x स्क्वेअर होतो, म्हणजे हा पण क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. म्हणजे ऑप्शन बी इज ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर फॉर गिवन प्रॉब्लेम. आता इकडे बघा हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, एपीचा क्वेश्चन आहे. की आपल्याला दिले बघा, फॉर एपी ए इज इक्वल टू 3.5, डी इज इक्वल टू 0, देन फाइंड टीएन. टीएन आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचं. आपल्याला माहिती आहे काय शिकलो आपण लहानपणी, फॉर्म्युला टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. हे आपण टीएन चा फॉर्म्युला शिकलो. आता यांनी काय सांगितलंय की आपलं जे कॉमन डिफरन्स आहे डी ते 0 आहे, तर पुट करा. आपल्याला जे जे दिले ते पुट करायचं. आपल्याला ए दिले 3.5, या फॉर्म्युलेमध्ये पुट केलं. एन नाही दिलं काहीच, म्हणजे एन असं ऍज इट इज लिहिलं. प्लस एन मायनस वन एन नाही दिलं म्हणजे ऍज इट इज लिहिलं. परंतु डी किती दिलंय, 0. बघा इथं काही पण असो, पण इथं मल्टिप्लिकेशन मध्ये 0 आहे, त्यामुळे हे पूर्ण टर्मला की काय करणार, हे इथल्या 0 करणार आहे. तर देअरफॉर 3.5 प्लस 0, देअरफॉर टी एन इज इक्वल टू 3.5. कळाला. म्हणजे फायनल आन्सर आपला ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. गॉट इट गाईस. आता इकडे बघा, इकडे आपल्याला दिले एन ऑफ ए इज इक्वल टू 2 दिले, पी ऑफ ए दिले आपल्याला. एन ऑफ ए किती दिले आपल्याला इथं, 2. आणि पी ऑफ पी ऑफ ए इज इक्वल टू 1 बाय पी ऑफ ए इज इक्वल टू 1/5. आपल्याला माहिती आहे की जर आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ ए, एन ऑफ एस चा आपल्याला फॉर्म्युला त्यासाठी माहित पाहिजे. सर्वात आधी एन ऑफ एस म्हणजे टोटल नंबर ऑफ द सॅम्पल स्पेस. टोटल नंबर ऑफ सॅम्पल स्पेस असतो एन ऑफ ए. एन ऑफ ए काय असतो, टोटल सॅम्पल स्पेस असतो. पण त्याचा आपल्याला फॉर्म्युला देखील माहित आहे. त्याचा काय फॉर्म्युला आहे, एन ऑफ एस चा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे की एन ऑफ ए काय असतो. बघा हे लक्षात ठेवा, की एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण आपल्याला एन ऑफ ए दिलेलं आहे, पी ऑफ ए दिलंय. लहानपणी आपण एक फॉर्म्युला बघितलेला होता. काय फॉर्म्युला होता तो, एक फॉर्म्युला बघितलेला होता. फॉर्म्युला काय आहे की पी ऑफ ए, पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए, एन ऑफ एस. थोडं क्रॉस जाते, सॉरी. पण वापस बघा, वापस हा फॉर्म्युला बघा, थोडं क्रॉस जाते. मी बरोबर लिहितो याला, याला बरोबर लिहितो मी. 2 मिनिट फक्त वेट करा. हे बघा, एन ऑफ ए किती आहे? आपल्याला माहिती की आपण काय लिहू शकतो, पी ऑफ ए इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए चा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, हा फॉर्म्युला आहे. ओके. म्हणजे एन ऑफ ए हा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये पुट करा. आपल्याला पी ऑफ ए गिवन आहे, म्हणजे पी ऑफ ए काय करायचं, 1/5 पुट केलं. म्हणजे हे गिवन होतं, हे पुट केलं. आता बघा एन ऑफ ए गिवन आहे का, हा गिवन आहे, हे पुट केलं 2. आता एन ऑफ एस गिवन आहे का, नाही, त्याला ऍज इट इज लिहायचं. म्हणजे हेच आपल्याला फाइंड आउट करायचं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 1/5 इंटू एन बाय यस, एन इंटू य, 1/5, सॉरी सॉरी. तर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. कसं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, याचं याच्या सोबत, म्हणजे 1 इंटू एन ऑफ यस इंटू 2 इंटू 5, 2 इंटू 5. हे 1 इंटू एन ऑफ यस होणार.
आणि 2 × 5 होणार 10, म्हणजे एन ऑफ एस किती झाला 10. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. गॉट इट गाईस? कळालं ना? आता बघा, नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय क्वेश्चन आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. दिस इज द क्वेश्चन. दिस क्वेश्चन इज व्हेरी व्हेरी मच इम्पॉर्टंट इन फॉर द बोर्ड एक्झामिनेशन. दिस इज क्वेश्चन. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. जर आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर आपण काय करतो? जर डिटर्मिनंट 2/2 चा असेल, हा डिटर्मिनंट आहे 2/2 चा असेल, तर आपण काय करतो? A11 चे मल्टिप्लिकेशन A22 सोबत करतो. A12 चं मल्टिप्लिकेशन A21 सोबत करतो. कसं? जर याचं डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं असेल तर याचं काय करायचं? 4 × 7 करतो आणि 3 × 2 म्हणजे 3 2 6. 7 × 28 मायनस 3 2 6 म्हणजे ह्याला किती करतो? याचा आन्सर आला 22. याचा डिटर्मिनंट किती आला? 22. गॉट इट? आता बघा दुसरा क्वेश्चन याच्यामध्ये फाइंड द कॉमन डिफरन्स ऑफ द फॉलोइंग एपी. म्हणजे या एपी मधला कॉमन डिफरन्स किती आहे ते आपल्याला लिहायचं. मी काय सांगितलं होतं? आपण फर्स्ट टर्मला काय म्हणतो? T1. दुसऱ्या टर्मला काय म्हणतो आपण? T2. तिसऱ्या टर्मला काय म्हणतो? T3. आणि चौथ्या टर्मला काय म्हणतो आपण? T4. हे आपण मानत असतो. पहिल्या टर्मला काय म्हणतो आपण? T1. दुसऱ्या टर्मला T2. तिसऱ्या टर्मला T3 आणि चौथ्या टर्मला T4 हे म्हणतो. आपल्याला माहिती आहे की कॉमन डिफरन्स आपण फाइंड आउट करण्यासाठी आपण एपी मधल्या दोन दोन टर्म बघतो. सर्वात आधी बघतो T2 मायनस T1. दुसऱ्यांदा आपण बघतो की T3 मायनस T2. तिसऱ्यांदा आपण बघतो डी इज इक्वल टू T4 मायनस T3. का बघतो? कारण की हे जे टर्म जर सेम असेल, डी कॉमन, दोघांचा जर डिफरन्स, कॉमन डिफरन्स डी आला असेल, दोघांचा सेम आला असेल, तरच हे एपी मध्ये होणार. म्हणजे इकडे ऑलरेडी एपी मध्ये म्हणजे आपण T2 मायनस T1 एकदा करून पण बघू शकतो. ओके, म्हणजे 4 मधून 2 गेले 2, म्हणजे कॉमन डिफरन्स किती आला? याचा 2. आता बघा 6 मधून 4 गेले तरी पण 2च उरले. आणि आता बघा 8 मधून 6 गेले तरी पण 2 उरले. म्हणजे ह्याचा कॉमन डिफरन्स किती आला? 2. गॉट इट? खूप इझी होता हा. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. हम्म. On a certain article, if the rate of CGST is 9%, rate of CGST is 9%, then what rate of the SGST? अगर से एक सर्टन आर्टिकल में अगर से रेट ऑफ सीजीएसटी है 9%, व्हॉट द रेट ऑफ एचजीएसटी? मी तुम्हाला शिकवलं होतं की ज्यावेळी सीजीएसटी सीजीएसटी सर्वात मोठी कोणाची असती? सर्वात मोठी म्हणजे जीएसटी असती. म्हणजे जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि एसजीएसटी म्हणजे स्टेट गुड्स सर्व्हिस टॅक्स. देर आर टू टाइप ऑफ जीएसटी, सीजीएसटी अँड एचजीएसटी. सपोज माझ्याकडे 100 रुपये जर मला जीएसटी लागला, त्यापैकी 50 रुपये कोणाला भेटतात? सीजीएसटी ला, आणि 50% कोणाला भेटतात? एचजीएसटी ला. सपोज 10% जर जीएसटी लागला कोणत्या सामानवर, त्याच्यामध्ये जे 50% जीएसटी कोणावर लागतो? सीजीएसटी. आणि 50% जीएसटी एसजीएसटी. गॉट इट? तसंच इकडे विचारलं, जर सीजीएसटी 9%, सीजीएसटी 9%, तर एसजीएसटी जीएसटी किती असणार आहे? 9% असणार आहे. कारण की सीजीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी. कळालं आपल्याला? 9%. गॉट इट? दॅट आन्सर इज 9%. नाव आता बघा, हे पण क्वेश्चन आपला संपलेला आहे. हे पण झालेला आहे क्वेश्चन. आता बघा मित्रांनो, इफ वन कॉइन इज टॉस, राईट द सॅम्पल स्पेस येस. इफ जर वन कॉइन टॉस केला, जर वन कॉइन टॉस केला, तर आपल्याला माहिती आहे की नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती येणार आहे? जर वन कॉइन टॉस केला, एकच कॉइन टॉस केला, त्यावेळी सॅम्पल स्पेस किती येणार? एक तर बघा, एक कॉइन टॉस केला तर काय काय आन्सर येऊ शकतो? एक तर हेड पडू शकतो किंवा टेल पडू शकतो. एक तर हेड पडू शकतो किंवा टेल पडू शकतो. तर सॅम्पल स्पेस किती झाला? एक तर हेड किंवा टेल. म्हणजे आन्सर एस इज इक्वल टू एच कॉमन टू. जर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणलं तर एन ऑफ एस इज इक्वल टू 2 आहे. गॉट इट आन्सर? आता बघा, हे पण आन्सर खूप सोपा आहे. हा पण खूप सोपा आन्सर आहे.
खालचा पण याचा आपण प्रॉपर बघू, विश्लेषण करू याचा. की complete any two given activities and rewrite it. Complete the following activity. Find the value of x. आपल्याला काय करायचंय की खाली जे गिवन जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ही ऍक्टिव्हिटी खूप सोपी असतात बघा. 4 मार्काला ऍक्टिव्हिटी विचारलेली आहे. सगळं रेडीमेड आयटम दिलेलं आहे, सगळं केलेलं आहे. आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे बस. आता सांगितलं त्यांनी 5x+3y इज इक्वल टू 9 आणि 2x-3y. त्यांनी काय केलंय, ऍड केलं इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 काय केले त्यांनी ऍड केले. मला सांगा, खूप लहानपणापासून आपण शिकलो, 5x+2x किती एक्स होतात, 7x. 3y+3y-3y हे काय होतात, कॅन्सल होतात. 9 आणि 12 किती होतात, 9 आणि 12 किती होतात, 21 होतात. 9 आणि 12 21. आता बघा 21. आता बघा हे मला सांगा, 7x इज इक्वल टू 21 आला, म्हणजेच 7 × x इज इक्वल टू 21 असेल. म्हणजे हे मल्टिप्लिकेशन मध्ये 7 सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये राईट साइडला गेल्यानंतर तो कशामध्ये जाईल, डिव्हिजन मध्ये. म्हणजे 7 × 21. एक्स इज इक्वल टू 21/7 असं लिहायचं खाली, आणि एक्स किती आला, 3 असं लिहायचं सोप्या पद्धतीने. गॉट इट. या खाली या आता. आता आपल्याला दुसरी एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. दुसरी एक ऍक्टिव्हिटी आपल्याला काय करायचं आहे. आता ही ऍक्टिव्हिटी बघा, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता बघा, ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस b² - 4ac ज्यावेळेस ग्रेटर दॅन 0 असतो, त्यावेळेस त्याचा नेचर काय असतो, रिअल आणि अनइक्वल हे रूटचा नेचर असतो. पण आपल्याला तिकडे ऑलरेडी त्यांनी आन्सर दिलेला आहे, फक्त आपल्याला डबे भरायचे. आता डबे भरायचे तर आपण काय करायचं, जे आपली मेथड आहे त्यांना हमेशा जायचं आणि बघायचं. आपल्याला माहिती आहे की ax² क्वाड्रॅटिक जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन कशी असती, अशी असती. जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन असती अशी, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ही काय असती, जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन. ही काय असती, जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन. याला जर मला सॉल्व्ह करायचं असेल, या जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करायचं असेल, तर मला सांगा, इथं x² आहे फक्त. इथं 1 नाही 2 नाही 3 नाही, फक्त ज्याच्यासोबत कोणी नाही त्याच्यासोबत कोण असतो, 1. म्हणजे इथं ए किती झाला, 1. यांनी हे बरोबर लिहिलं. याचं बी इज इक्वल टू, आता बघा याच्यासोबत bx आहे. कोणासारखी दिसती, याच्यासारखी 2x सारखी. म्हणजे याच्या बी च्या जागेवर इथं कोण येणारे, 2 येणारे. आणि सी इज इक्वल टू -9. म्हणजे याचं उत्तर सी इज इक्वल टू -9 येणार. आता बघा, हे डब्यामध्ये फक्त पुट करायचंय. दोन्ही इथं b² जागेवर 2 चा स्क्वेअर ठेवलं यांनी, -4 इंटू ए च्या जागेवर 1 ठेवायचं आणि सी च्या जागेवर -9 ठेवायचं. गॉट इट. आता बघा, दोन्ही 4, -4 × 1 म्हणजे किती, -9. 9 चोक 36. 36 म्हणजे 36 + 4 40 झाले. म्हणजे रूट्स काय, रिअल अँड अनइक्वल याचे काय झाले, रूट्स झाले. गॉट इट. कळालं ना. जर ज्यांना असं पण नाही कळालं, तर आपल्याला काय करायचंय की याचे नेचर ऑफ द रूट्स फाइंड आउट करायचे. काय करायचं, सर्वात आधी असं पण नाही कळालं तर, सर्वात आधी जर आपल्याला हे डबे डबे आपण कन्फ्युजन होतो, आपल्याला माहिती आहे काय आहे की नेचर ऑफ रूट आपण कसे काढतो, b² - 4ac सारखं काढतो. इथं सांगायचं बी किती आहे, 2 आहे, तर 2 चा स्क्वेअर -4 इंटू ए किती आहे, 1 आहे, इंटू सी किती आहे, -9. आता बघा, दोन्ही 4 आणि बघा मायनस इंटू मायनस प्लस असतो मल्टिप्लिकेशन में 9 चोक 36. म्हणजे ही झाली 40. म्हणजे नेचर ऑफ फ्रुट्स काय आला, रिअल अँड अनइक्वल आला. म्हणजे नेचर ऑफ फ्रुट्स कोणता आला, रिअल अँड अनइक्वल आला. गॉट इट गाईस. नाव आता आपण नेक्स्ट बघू, याच्यामधलाच नेक्स्ट. याच्यामधला जर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघितला, सॉल्व्ह केला, तर बघा आता कसं असेल नेक्स्ट क्वेश्चन. याच्यामधला नेक्स्ट क्वेश्चन, हा टेबल.
हम्म, हं. ना बघा, आता बघा इथं काय शेअर ऍट पार, ज्यावेळी फेस व्हॅल्यू शेअर ऍट पॅर म्हटला जातो. मी तुम्हाला शिकवलं होतं, ज्यावेळी शेअर पॅर पॅर म्हटलं जातो, जर फेस व्हॅल्यू जर 50 असेल तर मार्केट व्हॅल्यू 50 असेल, जर फेस व्हॅल्यू 500 असेल तर मार्केट व्हॅल्यू पण 500 असेल. इथं काय फेस व्हॅल्यू किती 100 आहे आणि शेअर ऍट पार आहे, तर मार्केट व्हॅल्यू इथं किती झाली 100. जर 500 असलं असतं इथं, तर इथं पण काय असलं असतं 500. बरोबर. आता बघा, इथं म्हणलं की प्रीमियम प्रीमियम रुपीज 75, म्हणजे याला 500 रुपयाचा काय झाला फायदा झालेला आहे. शेअर ऍट प्रीमियम किती रुपयाचा 500 रुपयाचा. तर आता मार्केट व्हॅल्यू त्याची सध्याची किती आहे 575, म्हणजे त्याची फेस व्हॅल्यू आधी किती असेल असली असती 75. 75 फेस व्हॅल्यू झाली, आधी त्याला 75 वर किती फायदा झाला 500, म्हणजे मार्केट व्हॅल्यू किती झाली 575. ओके. आता बघा फेस व्हॅल्यू म्हणजे घेताना शेअर किती होता 10 रुपयाला, आता 5 रुपयाला झाला. आता हे काय झालं शेअर ऍट डिस्काउंट, शेअर ऍट काय झालं डिस्काउंट. आता इथं डिस्काउंट 50 आहे, म्हणजे फेस व्हॅल्यू मधून 50 मायनस करायचे, म्हणजे हे झालं आन्सर 150. गॉट इट. इट इज व्हेरी टफ, सिम्पल स्टफ गाईज. नाव बघा, आता क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. याचे व्हिडिओचे आय थिंक 2 पार्ट आपल्याला बनावं लागेल. 2 पार्ट्स बनवून आपण या व्हिडिओ याला सॉल्व्ह करू. इथं याचा क्वेश्चन नंबर बी चा 1 घेतो, नंतर मी थांबतो. 1 आणि आय थिंक 1 2 3 घेऊ. 1 2 3 घेतो मी याचं. किती क्वेश्चन करायची एनी 4 करायची, याच्यावर एनी 4 आपण करू. ओके. नाव एवढं घेऊन मी थांबतो. याचा हाच क्वेश्चन घेऊ, नंतर व्हिडिओ मोठा बनतो, मुलं डिस्टर्ब होतात मोठा व्हिडिओ म्हणलं तर. बघू. आता बघा इथं काय विषय. आता इथं बघा x + y = 4 आणि 2x - हे इकडे सॉल्व्ह करू आपण. या व्हाईट बोर्ड वर सॉल्व्ह करू याला आपण. हम्म, 5 मिनिट guys. तर इकडे सॉल्व्ह करू. x + y = 4, x + y = 4 आणि 2x - y = 2 आहे. आता आपण काय करायचं, याला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह म्हणजे सायमल्टिक इक्वेशन काढायची, म्हणजे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची. याला ऍड केलं तर हे बघा, एक एक्स + 2x किती एक्स होतात 3x. हे याच्यासोबत काय नाही, एक्स च्या सोबत 1 आहे, म्हणजे 1x + 2x म्हणजे 3x. आणि y + y म्हणजे हे गेट कॅन्सल, म्हणजे 4 आणि 2 6, म्हणजे x = 6/3, म्हणजे 3 2 6, x = 2. कळालं. एक्स ची व्हॅल्यू 2. आता जी आवडती इक्वेशन आहे सोपी दिसती, त्या सोप्या इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू 2 पुट करायची. आता बघा ही सोपी इक्वेशन आहे का, याच्यापेक्षा ही सोपी इक्वेशन ही सिंपल आहे. आता या इक्वेशन नंबर 1 मध्ये एक्स ची व्हॅल्यू 2 पुट करतो. जसं आपल्याला इक्वेशन नंबर 1 काय x + y = 4, एक्स ची व्हॅल्यू किती पुट करायची या इक्वेशन मध्ये 2 पुट करायची. पुट करा. 2 + y = 4, तर काय होतो 2 + y = 4, याला इथं एक्सटेंड केला तर हे होतो y = 4 - 2, y = 2. म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू काय आली, y ची व्हॅल्यू आली 2,2. कळालं. हे सिंपल आहे. आता आपण इथंच या व्हिडिओला एंड करू. पुढचे क्वेश्चन्स फ्रॉम द क्वेश्चन नंबर 20 पासून आपण पुढे वळू. ओके. गॉट इट. थँक्यू गाईस. हे व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, आणि मी काही बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये ऍड पण करेन. आणि याच्या क्वेश्चन पेपरची लिंक आय थिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल, आणि ते तुम्ही डिस्क्रिप्शन मधून डाउनलोड करून क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू शकता. विदाउट क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून कोणी एक्झामला बसू नका. थँक्यू. एवढंच म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.